हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूयात तुला जपणार आहेचा 27 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. वेदा स्कूल बसमध्ये असते आणि ती तिचा वॉकमन घेऊन गाणे तिच्या आईचं लोरी ऐकत असते. तसेच तिला झोप येत असते. तेवढ्यात अंबिका तिच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसते. पण अंबिका बघते वेदा तिच्या खांद्यावर डोकं ठेवते, पण ते तिला जाणवत नाही. तेव्हा अंबिकाला याचं खूप वाईट वाटत असतं की ती कोणाला दिसू तर शकतच नाही, पण ती फीलही करू शकत नाही. तेवढ्यात स्कूल येतं आणि स्कूल येताच बसचे ब्रेक फेल होतात. तेव्हा ड्रायव्हर बोलतो, मॅडम बसचे ब्रेक फेल झाले. सगळे मुलं ओरडायला लागतात. ड्रायव्हर हॉर्न वाजायचा प्रयत्न करतो, पण गाडीचा ब्रेकही लागत नाही आणि गाडी सुसाट सुटलेली असते. वेदालाही कळतं. वेदा उठते. अंबिकाही जोरजोरात ओरडते, दादा गाडी थांबवा. ड्रायव्हर गाडी थांबवायचा प्रयत्न करतो. ड्रायव्हर पूर्ण स्कूलला गोल गोल चक्कर मारत असतो. समोर येईल त्यांना बाजूला करत असतो. ग्राउंडवर मुलं खेळत असतात. स्कूल बस तशीच ग्राउंडमध्ये घुसते. तिथली सगळी मुलं पळून जातात. आता स्कूल बस ग्राउंडवर गोल गोल चक्कर मारत असते. सगळे थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. सगळे स्टुडंट बाजूला असतात. एका मुलाचा फुटबॉलमध्ये राहतो. तो मुलगा तसंच शिक्षकांचा हात सोडून मध्ये पळत असतो. तो मुलगा फुटबॉल उचलून बसच्या समोर जाऊन उभा राहतो. सगळे डोळे बंद करतात. तेवढ्यात कसाबसा ड्रायव्हरचा त्या मुलाच्या समोर गाडी येऊन ड्रायव्हर ब्रेक मारतो आणि गाडी थांबते. त्या मुलाच्या समोर अंबिका उभी असते आणि अंबिकाने गाडी थांबवलेली असते. सगळ्या टीचर्स गाडीतून मुलांना बाहेर काढतात. तेव्हा अंबिका बसते, तर अंबिका बघते तर गाडीतनं वेदा उतरत नसते. तेव्हा अंबिका वेदा वेदा आवाज देते. वेदा बसमध्येच बसलेली असते. तेव्हा सगळ्यात शेवटी वेदा गाडीतून उतरते. तेव्हा अंबिकाला थोडं बरं वाटतं. तेव्हा सगळे टीचर स्टुडंट टाळ्या वाजायला लागतात. अंबिकाला वाटतं की सगळे मला बघून टाळ्या वाजतायत. तेवढ्यात तिच्या मागे तो ड्रायव्हर उभा असतो आणि तो सरळ अंबिकाच्या आतमधून निघून येतो. तेव्हा सगळे टीचर्स ड्रायव्हरला थँक्यू बोलतात. इकडे मदन नर्मदाला तांत्रिक बाबाकडे घेऊन आलेला असतो. तेव्हा नर्मदा विचारते, मदन तू कुठे घेऊन आलायस मला? तेव्हा मदन बोलतो, बाबांकडे. तेव्हा नर्मदा बोलते, अरे ते बाबा डोळेच उघडत नाहीयेत. तेव्हा मदन बोलतो, शांत बसावं आत्तेबाई, चमत्कार असे लगेच घडत नसतात. तेव्हा ते बाबा बोलतात, दिसतंय मला सगळं दिसतंय. तेव्हा मदन बोलतो, बाबा काय दिसतंय तुम्हाला? तेव्हा ते बाबा बोलतात, तुम्हाला कोणता आत्मा त्रास देतोय ते सगळं दिसतंय मला. तेव्हा नर्मदा बोलते, कोणता बाबा त्रास देतोय आत्मा? तेव्हा ती गोंधळते आणि बोलते, कोणता आत्मा त्रास देतोय बाबा आम्हाला? तेव्हा तो बाबा बोलतो, तू गप्प बस, मी त्या आत्म्याला धरेल, वश करेल. तो बाबा दोघांना उठवतो आणि बोलतो, उठ, मागे फिर, पुढे चाल. परत बोलतो, थांब, तसाच मागे चालत ये. परत ते थांबायला लावतात, गोल फिरायला लावतात आणि मदन आणि नर्मदाला वाटतं की आम्हालाच सांगताय म्हणून ते पण गोल फिरतात. परत खाली बस, उठ असं सांगत असतात. परत गोल फिरायला लावतात, डाव्या बाजूने फिरायला लावतात, खाली बसायला लावतात. नर्मदा आणि मदन त्याचे इन्स्ट्रक्शन ऐकतच असतात. असं करता करता नर्मदाचा पाय एका तांब्याला लागतो. तेव्हा बाबा ओरडतो, अरे अर्धवट बुद्धीच्या मनुष्य प्राण्यांनो, करताय काय? तेव्हा मदन बोलतो, बाबा माफ करा. मदन बोलतो, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीनेच आम्ही करतोय, बाकी काही नाही, चुकलं आमचं. तेव्हा बाबा बोलतो, ते सगळं तुमच्यासाठी नव्हतं, ते आत्म्यासाठी होतं. तेव्हा बाबा परत त्यांना बोलतात, बसा. तेव्हा तो बाबा बोलतो, त्या आत्म्याला वश करावं लागेल, हे सगळे मंतरलेले लिंबू आहेत. तेव्हा बाबा त्यांना लिंबू देतो आणि बोलतो, हे सगळे लिंबू आजच्या आज घरी घेऊन जायचे आणि सूर्यास्त होण्याच्या आत घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचे, मग ती आत्मा तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. तेव्हा नर्मदा विचारते, बाबा तुम्ही त्या आत्म्याला वश केल्यावर तो आम्हाला त्रास देणार नाही ना? तेव्हा बाबा बोलतात, नाही, तो आत्मा तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. तेव्हा मदन ते लिंबू घेऊन नर्मदाकडे देतो. तेव्हा बाबा बोलतात, छान झालं तुमचं काम. तेव्हा नर्मदा बोलते, चला. तेव्हा बाबा बोलतात, थांबा. तेव्हा बाबा बोलतो, तुमचं काम तर झालं, पण केलेल्या कामाचं दाम कोण देणार? तेव्हा नर्मदा आणि मदन परत खाली बसतात आणि बोलतात, ते विसरून गेले. तेव्हा मदन बोलतो, आत्तेबाई, मी फक्त इथे आणण्याचं तुमचं काम केलंय, बाकी पैशांचं तुम्ही तुमचं बघून घ्या. तेव्हा नर्मदा पर्स बघते आणि बोलते, कॅश विसरले. तेव्हा बाबा बोलतात, एक उपाय आहे, आणि मागून ते स्कॅनर काढतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर स्कॅनर ठेवतात. तेव्हा मदन बोलतो, स्कॅनर? तेव्हा बाबा बोलतो, QR कोड. तेव्हा नर्मदा पैसे सेंड करते. तेव्हा बाबा बोलतात, तीर्थ घ्या. तेव्हा मदनच्या हातावर तीर्थ दिल्यावर मदन ओरडतो आणि बोलतो, चटके बसले चटके. तेव्हा बाबा नर्मदाला पण तीर्थ द्यायला लागतो. तेव्हा नर्मदा घाबरून बोलते, नाही नाही, मी लिक्विड सोडलंय. इकडे मंजिरी तयार होत असते. तेव्हा तिथे अनन्या येते. तेव्हा मंजिरी बोलते, काय गं, काय हवंय? तेव्हा अनन्या बोलते, आई तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते, बोल ना. तेव्हा अनन्या बोलते, नाही नाही, इट्स ओके, तुझं आवरून झाल्यावर बोलूया आपण. तेव्हा मंजिरी बोलते, झालंय माझं, बोल. तेव्हा अनन्या बोलते, आई मगाशी तुला काहीच विचित्र वाटलं नाही? तेव्हा मंजिरी बोलते, कधी? तेव्हा अनन्या बोलते, मायाने अंबिका वहिनीची साडी घातली हे मला अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते, तू अजूनही त्या गोष्टीत अडकली आहेस? तेव्हा अनन्या बोलते, आई अगं ती गोष्ट आहेच तशी. तेव्हा मंजिरी बोलते, अनन्या मला कळते तुला काय म्हणायचं. हे बघ, मायाने जे काही केलं त्यामागचा तिचा हेतू चांगलाच होता.
तिने हे सगळं वेदासाठी केलं हो ना? तेव्हा अनन्या बोलते पण मला ते खरं वाटत नाही आणि फ्रँकली स्पीकिंग माया मला अजिबात चांगली वाटत नाही. तेव्हा मंजिरी बोलते पण काही म्हण, माया त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती नाही का? तेव्हा अनन्या बोलते आता हे काय नवीन? तेव्हा मंजिरी बोलते मला म्हणायचंय की माया अगदी अंबिका सारखी दिसत होती. मग मायात जर का वेदाच्या आयुष्यात तिची आई म्हणून आली तर किती चांगलं होईल नाही का? तेव्हा अनन्या बोलते नाही अजिबात नाही मायावर माझा अजिबात विश्वास नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते मी खूप दृष्ट आहे ना ग, त्रास देणारी सावत्र आई. तेव्हा अनन्या बोलते आई अगं असं का बोलतेस तू? हे बघ असं काहीच नाहीये. कोण म्हणालं तुला? तेव्हा मंजिरी बोलते तूच म्हणायचीस असं लहानपणी. कोणीतरी तुझ्या डोक्यात भरवलं होतं की एक सावत्र आई येणार आणि तुला खूप त्रास देणार. सुरुवातीला तुला मी अजिबात नाही आवडायचे पण पुढे जाऊन तुझी आणि माझी खूप छान मैत्री झाली. मग त्याचप्रमाणे तुझं मायाबद्दलचं मत सुद्धा बदलेल. दादासाहेब येतात आणि बोलतात अरे वा निवांत गप्पा चालू आहेत माया लेकींच्या. काय विषय काय आम्हालाही कळू दे. तेव्हा अनन्या बोलते बाबा मायाविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अथर्व दादासाठी बायको म्हणून माया योग्य आहे का? दादासाहेब बोलतात यावर विचार करायला हवा, उगाच घाई करून उपयोग नाही. तेव्हा मंजिरी बोलते अहो असं काय करतायत? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय तेव्हापासून आपला अथर्व एकटा आहे. वेदा कोणाशी काही बोलत नाहीये. त्या मुलीची वाचा गेलीये. आपण इतकं प्रयत्न करतो तिच्यासाठी, इतक्या ट्रीटमेंट्स केल्यात पण बोलतच नाही ही मुलगी. त्या दिवसापासून मायाच त्या दोघांचा सांभाळ करते. मग आपण तिचा विचार करायला नको? तेव्हा दादासाहेब बोलतात तुझी आई अगदी योग्य बोलते अनन्या. मायाच अथर्वसाठी योग्य आहे. तेव्हा मंजिरी बोलते हो ना, तुम्हीच बोला अथर्वशी, ऐकेल तुमचं तो. तेव्हा दादासाहेब गेल्यावर अनन्या थोडीशी शांत होते. तेव्हा मंजिरी बोलते काय ग काय झालं? तेव्हा अनन्या बोलते नाही काही नाही. तेव्हा मंजिरी तिच्या गालाला हात लावते आणि बोलते आलेच मी. इकडे मदन आणि नर्मदा एक एक लिंबू घरांच्या कोपऱ्यामध्ये ठेवत असतात. इकडे मीरा घराचं अंगण सारवत असते. तेव्हा तिची काकू बोलते कशाला उचलायचा कुंकवाचा करंडा? पूजा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? नाही झाला आपल्या हातून देवीचा उत्सव पूर्ण. मग श्रद्धाचे बाबा येतात आणि नारळ देतात. तेव्हा शैलजा बोलते बघितलंस तुझे बाबा येऊन फक्त देवळातून नारळ घेऊन येतात आणि देणगी असते ना ती देवाला ठेवून येतात तिकडे. तेव्हा तेवढ्यात तिथे भास्कर शेठ येतात आणि बोलतात जय रंगराज बाबा. तेव्हा शैलजा बोलते अगं बाई तुम्ही? बोलते अगं हे श्रद्धे जा ना पाणी घेऊन ये जा. तेवढ्यात तिथे काका येतात मीराचे आणि बोलतात सावकार तुमचं व्याज 2 दिवसात देतो मी. तेवढ्यात सावकार बोलतो गुरव सावकार असलो तरी माणूस आहे मी, तुमच्या भल्याचा विचार करतो म्हणून येतो मी. तेव्हा शैलजा म्हणते तुम्ही गप्प बसावं भास्कर शेठ, मी काय म्हणते भल्याचा विचार म्हणजे. तेव्हा भास्कर काहीतरी प्लॅन त्यांना सांगत असतो. तुम्ही उद्या मुंबईला या, मुंबईला काहीतरी उद्योगाच्या तिथे पूजा असते असं काहीतरी तो सांगत असतो. तेव्हा शैलजा बोलते अहो यायला काय ते येतील पण दक्षिणा किती मिळणार? तेव्हा भास्कर बोलतो अहो वहिनी एका दिवसाचे 1 लाख रुपये आहेत. ती पूजा 7 दिवसाची असते. तेव्हा शैलजा 1 लाख रुपये ऐकून तिला चक्कर येतात. तेवढ्या श्रद्धा तिला पकडते. तेव्हा शैलजा बोलते 1 लाख रुपये 1 गुणिले 7 म्हणजे? तेव्हा श्रद्धा बोलते 7 ग आई. तेव्हा शैलजा खूप आनंदी होते 7 लाख. शैलजा म्हणते चला चला तुम्हाला मुंबईला निघायचे, मी तुमची बॅग भरते हां. तेवढ्यात शैलजाचा नवरा म्हणतो थांब ग. तेव्हा शैलजाचा नवरा बोलतो भास्कर साहेब मी यायला तयार आहे पण गावात देवीचा उत्सव सुरू होणार आहे आणि देवीच्या उत्सवात आम्हाला बाहेर जाता येत नाही. तेव्हा भास्कर बोलतो अहो तुमचे 7 पिढ्या दाबल्यानंतर एवढे पैसे कमवू शकत नाही तुम्ही. हवं तर मी पुन्हा त्यांच्याशी बोलतो आणि 50,000 वाढवायला सांगतो. तेव्हा मीराचे काका बोलतात काय आणखी 50,000? म्हणजे दिवसाला 1.5 लाख रुपये दक्षिणा? अहो आजच्या काळात कोण देतं एवढी दक्षिणा? शैलजा बोलते अहो ते देतायत ना मग घ्या ना तुम्ही. तेव्हा शैलजा पुढेच आबातोबा करायला लागते की जाऊ द्या ह्या माणसाला काही नकोच, आम्ही असंच मरणार, मला काहीच नाही मिळणार. मीराचे काका बोलतो अगं आई शैलजा रडू नको, जातो मी जायला तयार आहे पण हा उत्सव संपल्यानंतर. तेवढा भास्कर बोलतो मग का उपयोग? तेव्हा मीराचे काका बोलतात अहो मी इथे नसेल तर मीराला हे सगळे विधी पूर्ण नाही करता येणार. तेवढ्यात श्रद्धा बोलते हो ना ताईला काहीच माहित नाही, तिच्यावर सगळी जबाबदारी, तिच्या मदतीसाठी मला थांबावंच लागणार ना. भास्कर बोलतो लक्ष्मी तुमच्या घरात यायचं म्हणते आणि तुम्ही तिला बाहेर काढतायत. तुमचा विचार करून तुमच्यासाठी शब्द टाकला आणि तुम्ही नाही म्हणून मला तोंडावर पाडलं. नाही बरोबर आहे, तसंही तुम्हाला गरिबीमध्ये राहायची हौसच आहे ना. भिकाऱ्याला कितीही भीक दिलं ना तरी दुसऱ्या दिवशी तो भीकच मागणार. एवढ्यात मीरा ओरडते सावकार. मीरा समोर येऊन बोलते हे बघा सावकार आम्ही तुमचं कर्ज घेतलंय म्हणून काही ऐकून नाही घेणार. दक्षिणेसारख्या पवित्र गोष्टीची तुम्ही अक्षरशः बोली लावताय पण पूजा अहंकाराने श्रद्धेने फळाला येते आणि हा जो पैशाचा अहंकार आहे ना तो तुम्हालाच एके दिवशी भीक मागायला लावणार आहे. तेव्हा मीराचे काका बोलतात मीरा. तेव्हा मीरा बोलते काका बोलू द्या मला.
हा उत्सव म्हणजे आपल्या घराण्याची परंपरा आहे, आपलं कर्तव्य आहे काका. उद्या कोणी कितीही पैसे दिले ना तरी सुद्धा हा उत्सव सोडून आम्ही कुठेही जाणार नाहीत. गुरुवांच्या पिढ्यानपिढ्या हेच चालत आलंय. यामुळे तुम्ही कोणीतरी दुसरं बघा. मीरा हात जोडते बोलते, या आता तुम्ही. भास्कर चालल्यावर शैलेच्या जोरजोरात ओरडते, अहो भास्कर शेठ थांबा ना, हे येतील. शैलेजा बोलते, काय ग मीरा, तुला कशाला मध्ये बोलायचं होतं? हा, कशाला बोललीस मध्ये? आमचं सुख बघवत नाही ना तुला? तेव्हा मीरा रडत बोलते, काकी तू समजून घे ना, काकांची गरज आहे यासाठी. तेव्हा शैलेच्या रडत निघून जाते, काय हवं ते करा, मनमानी करा स्वतःची, तुम्ही ना असेच मरणार नुसते. आणि इथेच एपिसोड संपतो.